मेष राशी डिसेंबर 2026चे वार्षिक राशी भविष्य. मेष राशी हे वर्ष तुमच्यासाठी नवीन संधी आणि काही आव्हानांचे मिश्रण घेऊन येईल, जे तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील. मेष राशीच्या जातकांना उत्साही आणि निर्भय मानले जाते. तुम्ही स्वभावाने स्वतंत्र, स्वावलंबी आणि धाडसी आहात. तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य आवडते. इतरांच्या सूचनेवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचे निर्णय घेण्यास प्राधान्य देता. तुम्ही नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास उत्सुक असता आणि आव्हानांना धैर्याने तोंड देण्यास पटाईत. आणि हीच आवड तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी बनवते. तुमची स्पर्धात्मक भावना तुम्हाला वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक, प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्यास प्रवृत्त करते. तुमचे सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अडचणींवर लवकर मात करण्यास मदत करतो आणि तुमचे नाविन्यपूर्ण विचार हे धाडसी निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला एक उत्कृष्ट नेता बनवते. तथापि अशी काही वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतांना कमी लेखता किंवा विचार न करता घाईघाईने निर्णय घेता, ज्यामुळे नंतर समस्या निर्माण होतात. शिवाय तुमचे सक्रिय मन आणि शरीर हे जास्त काळ त्याच दिनचर्येत टिकून राहणे कठीण करू शकते. मेष राशीच्या लोकांना 2026च्या राशी भविष्यानुसार हे वर्ष तुमच्यासाठी समाधानकारक आणि संतुलित राहील. वर्षातील पहिले 6 महिने हे प्रेम आणि नातेसंबंधांसाठी अनुकूल असतील, तर दुसरा भाग हा तुमच्या कारकिर्दीत लक्षणीय प्रगती आणि स्थिरता आणेल. करिअरच्या बाबतीत 2026 हे वर्ष पाहिले असता या वर्षी तुमचे करिअर स्थिर राहील. नोकरी करणाऱ्यांना वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात काही विलंब आणि मतभेदांचा सामना करावा लागू शकतो, परंतु दुसऱ्या 6 महिन्यात परिस्थिती सुधारेल. या काळात तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील आणि वर्षाच्या अखेरीस तुम्ही तुमच्या करिअरशी संबंधित अनेक इच्छा पूर्ण करण्यास यशस्वी व्हाल. कारण 2026 जूनमध्ये गुरु तुमच्या कुंडलीच्या 3ऱ्या घरातून 4थ्या घरात जाईल, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल होतील आणि कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल. हे संक्रमण तुम्हाला चांगल्या मालमत्ता आणि गुंतवणुकीच्या संधी प्रदान करू शकते आणि मालमत्तेशी संबंधित बाबी सोडवण्यासाठी मदत करू शकते. नंतर जेव्हा गुरु 5व्या घरात प्रवेश करेल, तेव्हा ते तुमची बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि धार्मिक परिस्थिती मजबूत करेल. तसेच तुमच्या प्रेम संबंधांमध्येही गोडवा आणेल. म्हणूनच हे वर्ष व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल राहील. तुमच्या व्यवसायात वाढ आणि विस्ताराच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला कोणत्याही सरकारी मदतीची आवश्यकता असेल, तर तुम्ही ती कोणत्याही अडचणीशिवाय मिळवू शकता. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष पाहिले असता या वर्षात विशेषतः परदेशात शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष खूप शुभ राहील. तसेच दुसऱ्या 6 महिन्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ग्रहांची स्थितीही अनुकूल असेल आणि हे वर्ष त्यांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी चांगले ठरेल. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष समाधानकारक राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात प्रमोशन आणि पगारवाढीची चांगली शक्यता आहे, ज्यामुळे वर्षभर आर्थिक स्थिरता ही सुनिश्चित होईल आणि नवीन कमाईच्या संधी उपलब्ध होतील. तथापि खर्च देखील जास्त असेल, ज्यामुळे बचत करणे थोडे कठीण जाईल. म्हणूनच 2026 या वर्षाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी योग्य बजेट आणि आर्थिक नियोजन आवश्यक असेल. गुंतवणुकीच्या बाबतीत हे वर्ष अत्यंत शुभ राहील, कारण ग्रहांची स्थिती आर्थिक वाढीचे संकेत देते. त्यामुळे मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि तुमची संपत्ती वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. कुटुंब व आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष पाहिले असता या वर्षी कौटुंबिक जीवन हे आनंददायी आणि संतुलित राहील. कुटुंबासोबत तुमचे संबंध दृढ होतील आणि घरातील वातावरण हे प्रेम आणि शांतीने भरलेले असेल. वर्षाच्या शेवटी एखादा मोठा कौटुंबिक कार्यक्रम किंवा उत्साह होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण येईल.
राहू हा तुमच्या 11व्या घरात असेल. या गोचरामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या गोचरामुळे तंत्रज्ञान आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळू शकते. तथापि मित्र आणि दूरच्या नातेवाईकांशी संबंधांमध्ये सावधगिरी बाळगा, कारण तुमचा विश्वास तुटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने 2026 हे वर्ष शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले राहील. वर्षाचा पहिला भाग हा थोडा धावपळीचा असेल, तरी योग्य काळजी आणि संतुलित जीवनशैली तुमचे उत्तम आरोग्य राखण्यास मदत करेल. तसेच शनी महाराज हे वर्षभर तुमच्या कुंडलीच्या 12व्या घरात असतील. शनीचा प्रभाव तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवण्यास आणि शारीरिक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करेल. विवाहित जोडप्यांसाठी वर्षाचे पहिले 6 महिने हे प्रेम, समजूतदारपणा आणि खोल नात्याने भरलेले असतील. तुमच्या जोडीदाराशी चांगले नाते निर्माण होईल आणि एकमेकांप्रती वचनबद्धतेची भावनाही निर्माण होईल. तथापि वर्षाच्या शेवटी काही आव्हाने उद्भवू शकतात. जर तुम्ही मोकळेपणाने संवाद साधला आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्या अडचणींवर सहज मात करू शकाल आणि तुमचे नातेही अधिक मजबूत होईल. नातेसंबंधात असलेल्यांसाठी वर्षाचे पहिले 6 महिने हे आनंदी क्षणाने भरलेले असतील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला अद्भुत अनुभव येतील. तथापि वर्षाच्या दुसऱ्या 6 माहीत काही अडचणी येऊ शकतात, ज्या संयम, प्रेम आणि समजुतीने सोडवाव्या लागतील. मेष राशीच्या जातकांनी 2026 या वर्षी सुंदर प्रेम जीवनासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान करणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः महत्त्वाच्या दिवसांमध्ये आणि बैठकांमध्ये पांढरे, फिकट गुलाबी आणि हलक्या रंगाचे कपडे हे खूप शुभ असतील.